दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेच्या सेटवर, कारण या सेटवर आज शेवटचा सीन शूट होतोय आणि सगळीकडे धावपळ सुरू आहे. पाठी बघताय सीनची तयारी सुरू आहे. नेमका हा शेवटचा सीन कसा होणार आहे, सेटवर कसा माहोल आहे आणि एकंदरीत कलाकार काय करतायत, त्यांचे फिलिंग्स काय आहेत जाणून घेऊया, कारण सेटवर आजचा शेवटचा दिवस आहे. चला. सो आत्ता तितिक्षा आहे. हॅलो. कलाकार आत्ता इथे फ्री बसलेले दिसत आहेत, पण जाणून घेऊया कारण शेवटचा दिवस आहे. तुम्हा दोघींनाही विचारेन काय फिलिंग्स आहेत आज शेवटचा सीन शूट करतायत फायनली. मिक्स्ड फिलिंग्स आहेत ऑनेस्टली. म्हणजे मजाही येते कारण आम्हाला माहिती आहे की आता पुन्हा असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स नाही करायला मिळणार आहे. त्यामुळे खूप मजा येते. खूप मस्ती करतो आहे आम्ही, खूप मस्करी करतो आहे. अगदी ओरडा खात खात मस्करी चालू आहे. बट आय थिंक सगळं संपल्यानंतर थोडंसं इमोशनल फील होईल. आत्ता रन टाईममध्ये तसं काही वाटत नाही आहे. सो त्यामुळे असं एकंदर छान वाटतं आहे. आणि युजली आम्ही अशा मधल्या गॅपमध्ये रूममध्ये जाऊन बसतो, तर आता आम्ही जरा सेटवर बसतो आहे. सो सगळ्यांबरोबर वेळ घालवायचा आहे. सो असं सगळं मिक्स्ड चाललं आहे सध्या. पण आम्ही बघतोय शेवटचा सीन फार इंटरेस्टिंगली शूट होतोय आणि माझ्यामध्ये इंद्राणी त्यात महत्त्वाचा दुवा मला आत्ता तरी दिसते. काय एकंदरीत कसा सीन शूट होतोय आणि बिहाइंड द सीन कसं शूट सुरू? बिहाइंड द सीन म्हणजे आता जे तुम्ही बघितलं सगळ्यांनी की मैथिली शतग्रीव माझा गळा दाबते वगैरे वगैरे ते सगळं चालू आहे आमचं. आणि मला आनंद ह्याचा होता. मी मगाशी यांना चिडवत पण होते की शेवटच्या सीनमध्ये फक्त माझा गळा दाबला जातो आहे, तुमचा नाही. पण जोक्स अपार्ट. पण ॲक्च्युली मिक्स्ड फिलिंग्स आहेत. इतक्या चिवित्र गोष्टी केल्या आहेत ना आम्ही या सिरियलमध्ये की ज्या एरवी कधीही करायला मिळत नाहीत. ते आम्ही सगळेजण खूप मिस करणार आहोत. दोघींसाठी माझ्या मते खूप डिफिकल्ट सीन आलेत आत्तापर्यंत. सो दोघी एकत्र आहात म्हणून विचारते, कुठला सीन जास्त डिफिकल्ट चॅलेंजिंग होता तुम्हाला परफॉर्म करताना? मला असं वाटतं पर्सनली की जिथे आम्ही स्मशानात खोदलं होतं तर तिथे भरपूर आग होती आणि एकतर आम्ही रात्रभर खोदत होतो ही एक गोष्ट. सो फिजिकल दमछाक होती ते ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त जी आग लावली होती त्यातनं जे इंधन उडत होतं ते सगळं आमच्या केसात जाऊन अडकलं होतं. त्यामुळे आमचे केस ते बघताना जाणवत नसेल पण असे कडक झाले होते. आम्ही हात फिरवू शकत नव्हतो केसांमधनं अशी. म्हणजे आम्ही हात फिरवला की काळं काळं निघत होतं. तरी दुसऱ्या दिवशी खूप ड्राय आणि कडक होते. इव्हन चेहरा आमचा काळा झाला होता. म्हणजे एका पॉईंटला आम्हाला दिग्दर्शकांनी सांगितलं की तुम्ही जाऊन मेकअप काढून पुन्हा टचअप करून या, कारण कम्प्लीट काळे झाले. 4 वाजता ते आम्ही टचअप वगैरे करत होतो. सो आय थिंक तो एक सिक्वेन्स होता जो एक तर नाईट होती त्यामुळे, दुसरी गोष्ट स्मशान तो सेटअपच स्मशानाचा होता. सो एकंदर वातावरणच थोडंसं तसं होतं. जंगलात शूट करत होतो आणि हे असं काहीतरी, तर त्याच्यामुळे तो थोडासा डिफिकल्ट होता असं म्हणायला हरकत नाही. पण त्या ऑन दी अदर हँड अदरवाईज आम्ही जे सेटवर सीन करतो ज्याच्यामध्ये ऐश्वर्याताई आणि बाकी सगळे असतात ते थोडे जास्त डिफिकल्ट ह्यासाठी होतात कारण त्यांच्यासमोर सिरियस बोलणं इतकं अवघड होऊन जातं. इथे कोणीही सिरियस नाही आहे. त्यांना चुकून कोणी पंबल केलं ना, बाप रे, पुढची 10 मिनिटं थांबलं. आणि त्याच्यानंतर तो माणूस ज्याने पंबल केलाय तो माणूस इतकं ऐकून घेतो दिवसभर, त्याच्यावरून चालू असतं की तू बोललास ना म्हणून असं झालं. बघितलं तुमचं ऐश्वर्याताईंसोबतचं बॉन्डिंग पण खूप छान आहे आणि त्या जेव्हा खूप इंटेन्सली सीन करत असतात तेव्हाही तुम्ही हसत असता आणि तो काय घोळ चालू. हा घोळ हाच आहे की सगळ्यांना वाटतं की तेव्हाही आम्हीच हसत होतो, तेव्हा ती हसत असते आणि ती इतकी सिक्रेटली हसते की कोणालाच कळत नाही. ते फक्त आम्हाला आता माहिती आहे तिचा स्माइलिंग आणि लाफिंग फेस कसा आहे. ती गपचूप हाईड करत असते ते, पण ते आमच्यापर्यंत पोहोचतं कारण आम्ही दुसऱ्या बाजूने बघत असतो आणि मग इव्हेंच्युअली आम्ही फुटतो आणि त्यामुळे असं वाटतं की अरे हे हसले. मेन कल्प्रेट या सगळ्यामध्ये ऐश्वर्या नारकर आहे. माझा गळा दाबते, मग केदार आणि सगळ्यांनी तिचा हात धरलाय, ते गळा दाबत असताना ती हसत होती माझ्याकडे बघून. माझा क्लोज होता म्हणून आम्ही थांबलो, तरी मी हसले नाही. पण अदरवाईज ती कंटिन्युअस हसत होती आणि मी म्हटलं पण तिला तू हसत होतीस ना, ती म्हणाली हो मला खूप हसू येत होतं. आणि त्यात तिने ना असं गळा धरला ना, एकेकाचा हात येतोय ना तसा तिचा हात खाली जात होता हसण्याने. पण सिक्वेन्स काय लिहून येतात की ती एकेकाला हाताने उडवते, आम्ही चौघजण तिचे पाय धरतोय पण ती आम्हाला लाथेने उडवते. मुलीसारखा दिसतो, एवढूच हात दिसतोय. म्हणजे तिला नुसतं असं केलं ना तरीही तिला खूप दुखतं आणि त्यात असे सगळे अवघड सीन तिच्या वाटेला येतात.
त्याच्यामुळे आम्हाला तिच्यापेक्षा जास्त आम्हाला खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण ती खूप नाजूक आहे. तिचे हात वगैरे हात लावले की असं कळतं की आई ग आता हे कसं ओढायचं. पॉइंटला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की प्लीज ऐश्वर्याताई बरोबर असे सीन्स नकोत, कारण आम्हाला टेन्शन येतं तिच्याबरोबर असं काही करायचं तर. पण तिला कुठेतरी दुखापत होईल का, काळं निळं वगैरे होतं लगेच तिला. खूप नाजूक आहे ती. हसत खेळत सीन करताना आत्ता हे सगळं शेवटचं शूट होतं आहे. सो मला असं म्हणायचं आहे की आत्ता इमोशनल कुठली गोष्ट करणार आहे उद्यापासनं, किंवा जेव्हा आता तुम्ही घरी जाल त्याच्यानंतर या सेटवरनं किंवा त्या पात्राकडनं काय घेऊन जाल जे तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल? नेत्रा म्हणून मी काय घेऊन जाईन, मला असं वाटतं नेत्रासारखी सेल्फलेस मुलगी मी पाहिली नाही आहे. तर नेत्रा म्हणून कदाचित आपल्या फॅमिलीसाठी आउट ऑफ द वे जाणं जे असतं ते मी नेत्राकडनं शिकले आहे. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या म्हणजे एक खूप गोड गोष्ट जी शिकवली की तुम्हाला दैवी शक्तींची गरज नसते आफ्टर सर्टन पॉईंट. तुमच्या माणसांची काळजी घ्यायला प्रेम इनफ असतं. सो नेत्राची 7 वर्षांपूर्वी पॉवर गेली आहे, ती आता तिच्या मुलीकडे गेली आहे. आणि तरीही आपल्या मुलीसाठी वाचवण्याचा जो प्रवास आता शेवटच्या काही एपिसोड्समध्ये मी केला आहे. सो आय थिंक की ती जी प्रेम ही शक्ती जी दाखवली आहे मालिकेमध्ये, तर ती खूप मी रिलेट करते त्या शक्तीशी आणि त्या रिलेशनशिपची विथ फॅमिली. सो ते कुठेतरी आहे माझ्या मनामध्ये आणि ते मी घेऊन जाणार आहे. मी एकतर इंद्राणीला खूप मिस करेन, कारण इंद्राणीनी मला खूप काही दिलं. आणि आता सिरियल संपताना मी काय घेऊन जाईन बरोबर, तर मी इंद्राणीची श्रद्धा आणि सबुरी. तिचा जेवढा विश्वास आहे, देवी आईनी सांगितलं हे फायनल आहे तिच्यासाठी, आणि ते काम करण्यासाठी लागणारा पेशन्स, तो विश्वास, हे सगळं जेवढं इंद्राणीकडे आहे ना तेवढं मी कुणाकडेच नाही बघितलं. ती फोकस्ड असली की कम्प्लिटली फोकस्ड असते. सो ते कसं म्हणतात की ते सूचक आहे खऱ्या आयुष्याचं. तिला मनातलं ऐकू येतं. ह्याचा अर्थ काय की रोजच्या जीवनात तुम्ही माणसं ओळखायला शिका. माणसं ओळखली की तुमचं आयुष्य सुकर होतं. सो तसं ते मी घेऊन जाणार आहे, श्रद्धा आणि सबुरी. मालिका खरं तर वेगळ्या धाटणीची होती. बऱ्याचदा तुम्हाला असेही प्रश्न झाले असतील किंवा एखादा सीन बघितल्यावर असंही प्रेक्षक म्हणत असतील की अरे आता इंद्राणीला कळत नाही काय, आता तिने करायला पाहिजे नाही, आता नेत्राला सुचत नाही आहे का हे करायला. सो तेव्हा तुमची काय रिॲक्शन असते? आणि असं वाटतं ना प्रेक्षकांना जेव्हा त्यांना ते म्हणजे आपल्याच घरातले वाटतं अरे आत्ता इंद्राणीने हे करून बघायला पाहिजे, तर काय त्याच्यावर प्रतिक्रिया की असे प्रश्न प्रेक्षकांनी केलेत का ह्या सगळ्या जर्नीमध्ये? हो, अनेकदा असे आम्हाला प्रश्न येतात, आणि रादर आम्ही सीन करत असताना आम्हालाही प्रश्न पडतात की अरे मला जर मनातलं ऐकू येते तर मी आत्ता हे का नाही करत आहे, किंवा आता हिला पॉवर नाही आहे तर मग ही काय म्हणतात धडाडीने पुढे जाऊन सगळं हँडल करते, आणि आम्ही सगळे तिला सपोर्ट करतो. किंवा 2 लहान मुली आहेत, सो त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये पॉवर आहे तर त्यांना कसं जपायला हवं. तर हे सगळे जे प्रेक्षकांना प्रश्न पडतात ते आम्हालाही प्रश्न पडतात, कारण आम्हीही आमच्या मालिकेचा एक प्रेक्षक असतो. घरी गेल्यानंतर आम्ही प्रेक्षक म्हणूनच आमची मालिका बघतो, पण सेटवर असल्यावरती काही गोष्टी आमच्या हातात नसतात. आणि काही कथानकाची गरज म्हणून सुद्धा करावं लागतं. जसं आपण म्हणतो कथानक पुढे गेलं पाहिजे. सगळं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर देवी आईच्या मुली आहोत, ते तर अगदी 100व्या एपिसोडलाच मग सॉल्व्ह झालं असतं. पण ते तसं करता येत नाही. जोपर्यंत आम्ही संकटात पडत नाही आणि त्यातनं मार्ग काढत नाही तोपर्यंत ती उत्कंठा निर्माण होत नाही. आणि म्हणून कुठे कुठे आम्हालाही चुकावं लागतं. आणि जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा प्रॉब्लेम जास्त काय बरं म्हणतात कॉम्प्लिकेटेड होतात. आणि म्हणून ते म्हणजे आम्हालाही कधी कधी होतं की काय अरे यार हिने असं करायला पाहिजे होतं. आणि बऱ्याचदा असंही झालं आहे की थोडे कथानकामध्ये बदल करून सुद्धा आमच्या प्रश्नांचा विचार केला गेला आहे, जे प्रश्न ऑडियन्सपर्यंत पोहोचलेच नाहीत त्या वेळेला, कारण ते इथल्या इथे सॉल्व्ह करण्यात आले. जे म्हणजे जे त्यांच्या हातात होते ते त्यांनी सॉल्व्ह केले, पण जे खरंच कथानकाची गरज आहे ते त्यांना ऑफकोर्स आम्हाला ते इग्नोर करावे लागतात. किंवा मला असं वाटतं की हे सगळ्यात ह्युमन आहे. चुका होणं ही सगळ्यात ह्युमन गोष्ट आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी आम्ही इझिली कन्व्हिन्सही होतो की बाबा हां चुकूच शकतात नेत्रा आणि इंद्राणी. सो त्यामुळे जेव्हा ऑडियन्सना हे प्रश्न पडतात तेव्हा मग आम्हाला दिलासा मिळतो की ते पण तितक्याच मनापासून बघतायत आणि तितक्याच विचारपूर्वक बघतायत. आणि म्हणाले तसं की जेव्हा सेटवरती आम्हाला ही मुभा दिली जाते की बदला, तर ह्या सगळ्याचं श्रेय आमचे दिग्दर्शक जयंत पवार ह्यांना आहे. कारण आम्ही सीन वाचतो तर कॅरेक्टर उभं करण्यापासून आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे हिचं कॅरेक्टर असो माझं कॅरेक्टर होतो, सगळेजण आम्ही एकत्र होतो प्रत्येक वेळेला. सो हिच्या कॅरेक्टरमधला बारीक बदल असेल तर तो मला कळतो, मी काही करणं गरजेचं असेल तर ते हिला कळतं. सो मग ते जर स्क्रिप्टमध्ये नसेल तर मग अरे नाही नेत्राने असं केलं पाहिजे किंवा इंद्राणीने हे केलं पाहिजे, हे जर आमच्याकडून आलं तर JP सर सीन थांबवायचे की नाही हा परत आपण लिहूया.
आणि तो नाही हा मुद्दा बरोबर आहे, तो मुद्दा बरोबर आहे, किंवा कधी कधी सरांच्या एकदम लक्षात यायचं की अरे हे मिसिंग आहे, हे आधी आपण हे बोललो होतो, हे इथे आलेलं नाही आहे आणि ह्याचं पुढे कुठेतरी संबंध आहे. सो त्या पद्धतीने तो सीन तिथल्या तिथे परत लिहिला जायचा आणि मग आम्ही तो करायचो. प्रोसेस खरं तर खूप एन्जॉईंग असेल तुमच्यासाठी. एक जाता जाता फक्त विचारते, कारण आता तुम्हाला सीनला जायचं आहे लगेच, कुठल्या व्यक्तीला जास्त मिस करणार? अशी एक व्यक्ती नाही आहे यार, अशी एक व्यक्ती नाही आहे खरंच. अशी एक व्यक्तीचं नावं घेऊच शकत नाही, कारण आम्ही खूप इक्वली बॉन्डेड आहोत एकमेकींबरोबर. आणि आय एम शुअर की सगळ्या मुली तर एकमेकींना नक्की मिस करणार आहेत. या आमची गँग आहे. येस, सो आम्ही एकमेकींना खूप जास्त मिस करू. मी राज्याध्यक्ष कुटुंबाला मिस करेन. थँक्यू सो मच. थँक्यू.